त्याला सपोर्ट करतायत. त्यांच्या प्रयत्नांना यश हो हीच आई गावडीच्या चरणी प्रार्थना. नक्कीच त्याच्या प्रयत्न. हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार. समोर राईट बोले की मस्ती में नाचेंगे सारे बोले हरेंगे. बॅक टू युट्यूब चॅनल. तुम्ही कसे असेल? खूपच मजा येते. तर माझा आजचा ब्लॉग तुम्हाला मी मंदिरात गेल्यावर सांगेन. ब्लॉग काय तो एंडिंग मध्ये बघायचा ना. नवरात्रीची आज 9 दिवस उपास होतो सर्वांना. साहिलला पण उपास होता. मला तर उपास होता तो तुम्हाला मान्य. तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघितलाच आहे. तर आजची 9वी माल आहे ना. खूप एन्जॉय येईल. ब्लॉग एंडिंग मध्ये बघायचा ना. आज दीदीचा बर्थडे पर्यंतला वाढदिवसा लाख शुभेच्छा. ब्लॉग एंडिंग मध्ये बघायचा. नवीन असतं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा ना. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग. हाय फ्रेंड, कशात तुम्ही? नक्कीच बरं मित्रांनो. हा एजचा चॅनल आहे तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आमच्या काव्याचा बर्थडे. आज खूप मोठा दिवस आहे. पूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो तिचा बर्थडे. आणि आज आम्ही घरी करतो. तर काही दादी जेवला पण सबस्क्राईब करा. वेळ भेटला नाही. आज लाल किल्ल्यावरती पण तिचा बर्थडे साजरा झाला. रमेशला आणलाय. पण सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल त्यांचा पण. किती टाकले बघ. 20 रुपये. नाही आरती रिकामी नाही ठेवायची म्हणून ते टाकले. बरोबर आहे. हे त्याला की आम्हाला पैसे जमा करीत. तर मित्रांनो, नवरात्री उत्सव चालू आहे. 21 सुद्धा गेला होता. खूप एन्जॉय केली आणि व्हिडिओ खूप सुंदर बनलेले. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि जर व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मित्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, खूप सुंदर असे व्हिडिओ बनवतो तर त्याच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचे बंधू सुद्धा त्याला सपोर्ट करतायत. त्यांच्या प्रयत्नांना यश हो हीच आई गावडीच्या चरणी प्रार्थना. नक्कीच त्याच्या प्रयत्नाला यश मिळू दे. आणि त्याचं नाव सुद्धा यश आहे. यश गोळी चॅनलला सबस्क्राईब करा. जय अग्रिकोली, जय क्रीडा. खूप धन्यवाद. चला. अर्पण केला जातो. त्याच्यानंतर श्रीफळ वाढवलं जाईल. पहा आमचा बजरंग हा छोटा बजरंग. कलाकाराचं नाव आहे पंच वंश अविनाश भोईर. जरा आवाज द्या. हा पण आज वारकरी आलेला आहे. मालकरी बनेला आहे परंतु आमचा वारकरी आलेला हरी नामाचा गजर केला मला जन्म हा
फीट पाठ केलं गेली म्हणजे वंश परंपरा. धन्यवाद डीजे. गोल राऊंड मारत आहे. हा राधाकृष्ण छोटा पंडित जियास विजय दलवी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या त्याच्यासाठी आहे. तांडव आगोनी सकाळ झाली. पुढील शंकर पार्वती वाजवायच्यासाठी सद्गम्या तमसो मा ज्योतिर्गम्या.
तुझं नाव? आणि तुला हे नटवलं तटवलं कोणी? कोण होता? अमृतात्या. तिचे सर्वांनी टाळ्या वाजवायचे. माझ्या डोईवरी भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवू नकोस रे. माझ्या डोईवरी भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवू नकोस रे. दुसरे कलाकार येणार आहेत. टाळे टाळे. बोले की मस्ती में नाचेंगे सारे, बोले हरेंगे जो कष्ट तुम्हारे, बोले के नाम पे चलती दुनिया, मार लगेगा बोले के सहारे, बोले के नाम के सर्वांनी टाळ्या वाजवल्या कलाकारांसाठी. भूल गए जिंदगी के गम तुझे देंगे बोले दर्शन, साक्षात सामने जैसे हनुमान जी को दिए श्री राम ने, बोले की भक्ति में मिल के सारे आज बोले. आणि हितेश रोहिदास मांजरेकर लाईट ऑफ करायचे. हम आपसे आणि सर्वांनी टाळ्या वाजवायचे. प्रतियोगिता करेंगे और हमने कहा था कि आप बिना प्रतियोगिता के विजयी हैं. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार. समोर लाईट मार. उन पर है धिक्कार जो देखे न सपना. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. अपनों की खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है. ये अंधकार कुछ पल का है, फिर सब चांगले कलाकार आपल्याला लाभले नाहीत ना. ग्रामस्थांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं त्याच्यासाठी. आणि आपण बघितला संभाजी महाराज तो बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहे ना, तो उद्या होईल. वेशभूषा आपल्या समोर आली, त्या सर्वांसाठी आपण टाळ्या वाजवायचे. त्याच्यासाठी पण खूप मेहनत असते सर्वांची. त्याचे आई वडील भाऊ बहीण आणि खूप सुंदर असं प्रदर्शन झालं आपल्या समोर. सर्वांसाठी टाळ्या वाजवायचे. आणि आपण
जे आपल्या पटांगणामध्ये बसलेले आहेत त्यांना विनंती करतो का आपण खुर्च्या घेऊन साईडला बसायचं. तर काय रितेश बघा रितेश आणि दांडिया आपण तयार ठेवायचंय. भैया भाभी डांस आओ. त्याच्यामुळे ज्यांना फोटो घ्यायचे तर त्यांनी घ्या पटापट. त्यांचे वेशभूषा आता काढण्यात येईल. अतिशय सुंदर कार्यक्रम आपण केला. हे सुद्धा कलाकार आहेत. त्याच्यामुळे कुठली चुकी होणार नाही. एकदम कडक. आज मी ब्लॉग इथे एंड करतो. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मग चला पुढची नक्की.